मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये मिळून आज सकाळी 6च्या सुमारास एकूण क्षमतेच्या 89.49% पाणीसाठा जमा झाला होता। या 7 जलाशयांमधल्या पाणीसाठ्याची सद्यस्थिती पाहता मुंबई महापालिका प्रशासनानं जलतरण तलावांचा पाणीपुरवठा हा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। महापालिका प्रशासनाच्या या निर्णयाला सत्ताधारी भाजपनं आक्षेप घेतला। त्यामुळे मुंबई महापालिकेत प्रशासन आणि सत्ताधारी महायुती यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं दिसून येते। जोवर मुंबईतल्या सर्वसामान्य नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोवर या निर्णयावर फेरविचार करण्याचे आदेश हे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले होते। पण मुंबई महापालिका प्रशासनानं पुन्हा आदेश काढून 16 ऑगस्टपासून महापालिकेचे जलतरण तलाव सुरू करण्याची घोषणा केली। पण तलाव सुरू करण्याआधी पाण्याची गुणवत्ता तपासणी, सुरक्षा प्रमाणपत्र आणि जीवरक्षकांची नियुक्ती या बाबी प्राधान्यानं करून घेण्याचेही निर्देश प्रशासनानं दिले। प्रशासन प्रत्येक वेळेला असं सांगतंय की या शहरावर अल निनोचं सावट आहे आणि ऑगस्ट सप्टेंबर याच्यामध्ये पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊनच पाणी पुरवठा सुरळीत करता येईल। मग अशा प्रकारचे तुगलकी निर्णय हे कशासाठी घेतले जातात? मला असं वाटतं की किंबहुना स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून माझे प्रशासनाला निर्देश आहेत की स्विमिंग पूलांना पाणी पुरवठ्याचा निर्णय याचा प्रशासनाने फेरविचार करावा।